पण वाघमारे ह्या सगळ्या मागं ना तात्याचं अजून एक कारस्थान दिसतंय मला स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मानिनी मॅडमलाच कोर्टात हजर करावं लागेल आणि त्यासाठी त्यांना बाहेर आणावंच लागेल ना। आणि जो तात्या त्या क्षणाची वाट बघत असला तर मानिनी मॅडमना बाहेर आणल्यावर त्या तात्यानं त्यांच्यावर हल्ला केला तर डॅडी साहेब सत्याला निर्दोष मुक्त करण्यासाठी ते दोघांनाही आईला सगळ्यांसमोर घेऊन यावं लागेल आणि तेव्हाच आपण आईला ताब्यात घेऊ शकतो। कौतुक कौतुक केवळ कौतुक बाबडे, अभिमान वाटतो तुझा आम्हाला। उत्तम कल्पना आहे, फक्त यावेळेस घाई नको करायला, सबुरीनं शांतपणे करू सगळं। त्या मंजिरी वाघवाल्याने आणि सत्याने मानिनीला बाहेर आणलं की मग बघू। वाह, नाही बघा, अजून वाटच बघत बसा। त्या सत्या आणि मंजूला आईला कोर्टात नेऊ द्या, निर्दोष सिद्ध होऊ द्या, पण तुम्ही जागच्या हलू नका, वाट बघत बसा। आर्यन, वाट बघायची म्हणजे हातांवर हात ठेवून आपण नुसतं वाटच बघत बसायची असं नाहीये। मग कसं म्हणते तू? वाट बघायची म्हणजे सत्या आणि मंजू आईला बाहेर घेऊन येण्याची वाट बघायची, कळलं? अरे पण तोपर्यंत तरी का वाट बघायची आपण? अरे आपणच जाऊ ना त्यांच्यापर्यंत। डॅडी साहेब, आपण जाऊ, आईला ताब्यात घेऊ आणि संपवू ना त्यांना एकदाच। सरळ घास खा ना, हे असं काय मला समजत नाही, तुमची पद्धत समजत नाही। तायडे तू प्लीज समज ना, मला घाई होते, प्लीज संपवा ना यार त्यांना, मला संपवायचंय त्यांना। हो मला कळतंय तुला काय म्हणायचं ते, पण हे बघ आपण ते सगळं करूया, त्यांना संपवूया, पण ती योग्य वेळ अजून आलेली नाहीये। आणि ही तुमची योग्य वेळ कधी येणार आहे? ती आपल्याला आणावी लागणार, योग्य वेळ अशी सहज नाही येणार। आता आपल्यालाच घड्याळाचे काटे फिरवावे लागतील। काय चाललंय, काय डोक्यात काय प्लॅन आहे? म्हणजे डॅडी साहेब, आतापर्यंत तुम्ही, मी, आर्यन, आपण तिघही आपापल्या पद्धतीने सत्य आणि मंजूशी लढत होतो, पण आता इथून पुढे आपण तसं नाही करायचं। इथून पुढे आपण तिघांनी एकत्र मिळून काम करायचं। मी जो प्लॅन सांगेन तोच आपण सगळ्यांनी एक्झिक्यूट करायचा। आर्यन, प्लीज। मी प्लॅन सांगते। वा, कौतुक कौतुक केवळ कौतुक, अतिशय उत्तम प्लॅन आहे। तू म्हणतोस ते खरंय सत्य, कारण तात्यासाहेब जेव्हा एखादा प्लॅन करतात त्यामागे एकच कारण नसतं, सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ते प्लॅन करतात। काही करून मानिनी मॅडमला सेफ ठेवावं लागणार आहे। सत्य, एक काम कर, बलमाला फोन करेन, त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायला सांग, कारण तो आर्यन पण परत आलाय आता। होय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बलमाला फोन करून सांगतो की मानिनी मॅडमना साताऱ्याच्या बाहेर कुठेतरी नेऊन ठेव म्हणून। बलमा, मानिनी मॅडम कशा आहेत? बरं ऐक, एक काम कर, आजच्या आज नाहीतर जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत मानिनी मॅडमना सातारच्या बाहेर कुठेतरी नेऊन लपव आणि ते लोकेशन मला पाठवून ठेव। काय झालं वाघमारे? सत्या, इथं असं लिहिलंय की तात्यासाहेबांच्या घराला आग लागली तेव्हा मानिनी मॅडम आणि त्यांची 2 मुलं मारली गेली, पण मानिनी मॅडम तर जिवंत आहेत आणि आर्यन त्यांचा मुलगा आहे। मग तात्यासाहेबांचं दुसरं मूल कुठे आहे?
मानिनी मॅडम आणि आर्यन जसे वाचले तसं त्यांचं दुसरं मूल सुद्धा वाचलं असेल का? काय करू ह्या नेबीडचं? आता नुसती झोप उडाली माझी. पुन्हा तर माझं जगणंच हराम करून टाकल ही. पुन्हा एकदा ह्या घरकुशीला घराच्या बाहेर काढायला काय करता येईल? दादासाहेबाचा फोन, ते बी एवढ्या रात्री. हॅलो दादासाहेब, एवढ्या रात्री कसं काय फोन केला तुम्ही? काय आम्ही जे ऐकलंय ते मम्मीबाई खरं आहे का? काय कशाबद्दल बोलताय? नाही नाही, सत्याला अटक झाली, ती केस मंजू हँडल करते. बघा धोका आहे, ती काय त्याला सोडवणार वगैरे काही नाहीये. तिला सत्याला जेलमध्ये टाकून तुमच्या घरावर हक्क सांगायचा आहे अशी बातमी आहे बाजारात. काय एवढं मोठं कारस्थान सुरू आहे? तुम्ही माझ्या जवळच्या विश्वासातल्या म्हणून तुम्हाला खास इतक्या उशिरा फोन करून सांगतोय मी. बरं झालं तुम्ही सांगितलं दादासाहेब. अहो पण ही समजा त्या सत्याला कळणं झालंय. आंधळ प्रेम मम्मी बाई, दुसरं काय, आंधळ प्रेम. त्या मंजिरी वाघमारेच्या प्रेमात अकंठ बुडालाय तो. त्याला कळत नाही आपलं कोण परक कोण, दिसत नाही त्याला. खरं बोलताय बघा तुम्ही तात्यासाहेब. अहो त्याला काहीच कळणं झालंय. आज बी समजा का नाही घरात कालवा झाला बघा त्याच्यावरनं. अहो त्यांनी भेटणं माझा हात झिडकारला, वरनं आवाज चढून बोलली मला, आणि तरी बी सत्य त्याचीच बाजू घेत होता. काय हो, काय चाललंय काय हे तुमच्या घरात? हा, इतका आज्ञाधारक मुलगा तुमच्या विरोधात जातो? काय काय म्हणाली काय ती मंजिरी तुम्हाला? अहो ती नेबट असं म्हणली का सत्याला निर्दोष मुक्त करणार आहे, आणि जर नाही केलं तर ती स्वतःही घर सोडून निघून जाणार आहे. काय ती सत्याला निर्दोष सोडू शकत नाही. सत्याला निर्दोष मी सोडू शकतो. तुम्ही कसं काय निर्दोष मुक्त करू शकता? म्हणजे तपास तर समजा ती नेबट करणार आहे ना? अहो तपास असतो तो चालूच राहतो अविरत खूप दिवस. ती तपास करणार, पुरावे गोळा करणार, कोर्टात केस उभी राहणार, तारखांवर तारखा पडणार. मम्मी बाई किती वेळ जाणार, पण या सगळ्यांमध्ये तुमचा चिरंजीव सडत बसेल ना जेलमध्ये, त्याचं काय? मग आता काय करायचं तात्यासाहेब? आम्ही सांगतो तसं एक काम करायचं. कसलं काम? ती आमची पत्नी आहे ना मानिनी, तिला आमच्याकडे आणून द्यायचं. तिने एकदा जबाब नोंदवला की जर केसच नाही तर सत्या गुन्हेगार कसा? हा खरंय तुमचं, पण तात्यासाहेब तुम्ही तर सत्याला दुश्मन मानता ना, मग तुम्ही त्याच्यासाठी एवढं समजा का कराल? काय मम्मी बाई, केलत ना परक केलत ना मला. अहो सत्याला आम्ही कधी दुश्मन मानलाच नाही, सत्यानं आम्हाला दुश्मन मानले. आणि तुम्हाला माहिती आहे मम्मी बाई, आपला शत्रू कोण आहे, दुश्मन कोण आहे आपला? ती मंजिरी वाघमारे. आपल्या दोघांचा दुश्मन एकच आहे मम्मी बाई. एकदम बरोबर बोलात बघा तात्यासाहेब तुम्ही. अहो ती नेबेडच माझ्या सत्याच्या आयुष्याला लागलेला शाप आहे बघा. हा शापच संपवून टाकू मम्मी बाई आपण. मी सांगतो तसं करा. त्या मानिनीला आमच्याकडे आणून सोडा, सत्या निर्दोष सुटेल हो. आणि आपल्या मुलाला वाचवलं याचं सगळं क्रेडिट तुम्हाला मिळेल, आणि सत्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी आदर वाढेल, जनमानसातही वाढेल तुमच्याबद्दल आदर. पण त्यांना
मानिनी ताईनं शोधायचं कुठं आम्ही? ते मला माहित नाही. हा पण ते सत्य आणि मंजिरी वाघमारे यांना माहित आहे. तुम्ही त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा, तुम्हाला कळेल. हा ठीक आहे. हे बघा, हे माझ्यासाठी नाही, केवळ तुमच्या लेखासाठी करा. हा प्लीज. अहो, तात्यासाहेब तुम्ही कशाला प्लीज म्हणताय? अहो खरं तर मीच तुमचा आभार मानलं पाहिजे का तुम्ही माझ्या सत्यासाठी एवढं समजा करताय म्हणून. तुम्ही काय काळजी करू नका, तुमचं काम झालंच असं समजा. कौतुक कौतुक, केवळ कौतुक मम्मीबाई. ठेवते शुभरात्री. ये बेड तू आता लय फुतकू नगस. तू किती बी जोर लाव सत्याला अडकवायला, पण माझा सत्या निर्दोष सुटणार आणि तो बी फक्त माझ्यामुळं. सत्य चल येते मी. ओ वाघमारे थांबा थांबा थांबा, मी येतो ना तुम्हाला सोडायला. नको तू नको, मी जाते. अहो वाघमारे असं काय करताय? एक तर दिवसभर घरात नसता तुम्ही, मग जेवढा वेळ मिळतोय तेवढा तरी. सत्या सगळं कळते मला, पण आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, ती आधी पार पाडायची. सत्या आहे बघ, मानिनी मॅडमसाठी एक चांगला डॉक्टर शोधायचं ठरलं होतं ना, तो शोधाच. मानिनी मॅडमना सगळं आठवणं खूप गरजेचं आहे. त्यांची साक्ष आपल्यासाठी खूप महत्वाची. होय, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. आधी तेच काम करतो. पण वाघमारे ते पलमानं त्यांना कुठं नेऊन ठेवले ते विचारायला पाहिजे आधी. त्याला विचारून घे, मला खरंच वेळ झाले, मी येते. हा ठीक आहे, सावकाश जावा आणि मी कळवतो तुम्हाला काय होतं. बाय. हॅलो सत्या, अरे मी तुलाच फोन करणार होतो. मी माने मॅडम मी घेऊन आलोय, एकदम सेफ ठिकाण ठेवले, तुला लोकेशन पाठवून ठेवतो. बेस्ट. अजून एक काम करायचं आपल्याला ना एखादा चांगला डॉक्टर बघायला लागणार आहे. कसं आहे, मानिनी मॅडमनं सगळं आठवणं लय गरजेचं आहे. त्यासाठी मी डॉक्टरांना घेऊन येतो, पण तू तिथंच थांब त्यांच्याजवळ, अजिबात हलू नकोस. हा बरं ठीक आहे. म्हणजे तात्यासाहेब बराबर बोलले होते, त्यांची बायको निबेटन सत्याच्याच ताब्यात आहे. मम्मी हे तर काय करतेस का तू? हाय का तू काय करते? म्हणजे कामावर आले होते मी. बया तू अनु कामावर लागलीस? हा मी कामावरती म्हणून इथं तुम्हाला असं चोरून चोरून ऐकायला वेळ मिळतोय. हल्ला का नाका शेंडा कुठली सपनी शिकले. सपनी आपल्याला आता एक मोठं मिशन फत्ते करायचंय. हाय का आता तर कुठल्याही मिशन मध्ये मी असतेच की साथ दिलं तुमची. फक्त काय करणार आहात ते आधी सांगा मला. सांगते पण मी सांगितल्यावर पुन्हा गावभर व्हायरल करू नको, म्हणजे मिळवलं नाही करत. आला? गुड मॉर्निंग मॅडम. मला वाटलेलं ऍटलीस्ट आज तरी वेळेत याल, पण नाहीच. मी तुमचीच वाट बघत होते एवढा वेळ. सॉरी मॅडम. इट्स ओके, हेच चालत राहणार आहे बहुतेक काही दिवस. सॉरी मॅडम, इट्स ओके. सॉरी मॅडम, इट्स ओके. हळूहळू होईल तुम्हाला वेळेत यायची सवय. पण नाही ठीक आहे, सवय जरी नाही झाली तरी काही हरकत नाहीये, कारण मला तुम्ही राजीनामा देण्याच्या मार्गावरच दिसतंय असे. असो, तुमचा जो सत्याचा तपास सुरू आहे त्या तपासात मदत म्हणून एक फिर्यादी आणलाय मी. त्यामुळे जा, आलात आता तर बसा आणि त्यांची तक्रार लिहून घ्या. बोला, काय तक्रार आहे तुमची? मी शहा बिल्डर कंपनीचा माणूस आहे.
सत्यजित सुर्वेने आमच्या मालकाकडून खंडणी मागितली. साहेब स्वतः येणार होते तक्रार नोंदवायला, पण त्यांना सत्यानं जीव मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून ते बाहेर पडू शकत नाहीत. मंजिरी मॅडम, काय प्रॉब्लेम आहे? पेन चालत नाहीये का? दुसरा पेन हवाय? मी देऊ आणून? तर काही प्रॉब्लेम नाहीये तर तक्रार नोंदवून का नाही घेते तुम्ही? ते जे काही सांगतात ते नोंदवा, लिहून घ्या. बोला. येऊ शकता. मंजिरी वाघमारे, तक्रार तर नोंदवून घेतली आता तुम्ही. तुमच्या मित्राला, त्या सत्याला इथे बोलवून घ्या चौकशीला. त्याची गरज नाही वाटत मला. करण्यात काहीच तथ्य नाही. सत्य असं कधीच करणार नाही माहिती आहे मला. निर्दोष आहेत. एक मिनिट, कोण आहात तुम्ही? नक्की कोणाच्या पेरोलवर काम करताय? सत्या निर्दोष आहे की नाही हे ठरवण्यासाठी कोर्ट आहे ना. तुम्हाला जे काम नेमलं गेलंय ना ते व्यवस्थित करा. मॅडम, निर्दोष व्यक्तीला न अडकवणे हे सुद्धा आपल्याला नेमून दिलेल्या कामातच येतं आणि तेच करते. तुम्ही वाघमारे मॅडम. हा बोला ना, काय काम होतं? नमस्कार मॅडम, मी सातारा विद्या प्रशालेकडून आली आहे. तुम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी जी कामगिरी केली आहे त्याचा मी व्हिडिओ पण पाहिलाय आणि ऐकलंय तुमच्याबद्दल खूप. एका छेड काढणाऱ्या मुलाला तुम्ही चांगली साथ घडवली आहे. तुमच्यासारख्या तडफदार आणि प्रामाणिक महिला अधिकारी म्हणजे आमच्या साताऱ्याची शान आहे. धन्यवाद. पण एवढं कौतुक नका करू. ते कामच आहे माझं आणि आपलं काम आपण प्रामाणिकपणेच करावं, नाही का? मॅडम, आमच्या संस्थेच्या सगळ्या मुलांनी तुमचा व्हिडिओ बघितलाय आणि उद्या होणाऱ्या शालेय कार्यक्रमात त्यांना तुम्हीच पाहुणे म्हणून हवे आहात. त्यामुळे तुम्हाला तसं निमंत्रण घेऊन आलोय आम्ही. तुमचं भाषण ऐकायचंय सगळ्यांना. तुम्ही याल ना मॅडम? हो, नक्की. मंजिरी वाघमारे, हा कार्यक्रम उद्या आहे. आज जी कामं सांगितली ती सगळी करायची आणि उद्याच्या उद्या त्या सत्याला काहीही करून चौकशीला बोलवायचं. कळलं? अरे सपने, अगं फोन लाव त्याला. कुठं आलाय ती बघ की जरा. भैया, मम्मी अरे बघा. बोला मम्मी सासू, एवढ्या घाई गडबडीत का बोलून घेतलं? काय काम आहे का? हाय का आता गाईत म्हणलास आणि लेटच केलास की तू. ए बलम्या, महत्वाचं काम आहे. तू करशील ना मदत आम्हाला? काय मम्मी, बास का? अगं तुला नाही मदत करायची मग कुणाला मदत करणार मी? अगं तुला मदत करायसाठी मी एका पायावर तयार आहे. बोल काय करायचं? खरंच मदत करणार का माझी? हो. तसं वचन द्या मम्मींना. दिलं एवढंच ना? ठीक आहे मम्मी, दिलं वचन. सांग काय काम आहे? बलम्या, ती मानिनी आहे का नाही, तात्यासाहेबाची बायको, तिला माझ्या ताब्यात दे. मानिनी? तात्यासाहेबांची बायको? तात्यासाहेबांच्या बायकोचं नाव मानिनी आहे होय? आणि तात्यासाहेबांची बायको अजून आहे? अरे तुमच्याकडूनच कळते मला ही त्याचं नाव मानिनी आहे ती. ए बलम्या, मोड द्या. मग नाटक करू नकोस बरं का तू. सारखा तर सत्य नेबरच्या पाठीशी असतोय तू सावली सारखा, तेव्हा तुला समजा ठावाय. बलम्या, मला का नाही सत्याला समध्या आरोपातनं मुक्त करायचंय.
तेव्हा ती मानिनी पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचे आहे. म्हणजे कसं सत्याला सोडायचं असेल तर त्याची साक्ष गरजेची आहे ना आपल्याला. हा ग मम्मी, खरंच कोण मानिनी मला माहित नाही. तुम्ही कुणाबद्दल नेमकं बोलताय तेच कळणं झाले मला. ए बलम्या, अरे असं का वागतोयस तू? हे बघ, मला तू म्हणलंस का नाही आता तर वचन दिलं का नाही का खरं मदत करणार म्हणून तू? हा हे बघ बलम्या, अरे माझ्या घरातलं एक माणूस समजले मी तुला आतापर्यंत. अरे तुझ्यात आणि सत्याच्यात कधी फरक केला का मी? लेकोनी माया केली तुझ्यावर, पाक नगरसेवक बी केला तुला. अरे एवढंच नाही, माझ्या लेकीशी लगीन लावून दिलं ना तुझं मी, होय का नाही सपने? तेच की. तेच चुकलंय तुमचं. काय बोलस? नाही तेच बरोबर आहे तुमचं. मम्मी सासू खरंच तुमचं बरोबर आहे. आणि खरंच मम्मी सासू माझ्यावर लय उपकार आहेत तुमचे, खरंच आहेत. अरे मग असं का वागतोयस? एक आई म्हणून माझा जीव किती तिळतिळ तुटतोय ते दिसत नाही का तुला? हा हे बघ, काही बी करून मला माझ्या सत्याला निर्दोष साबित करायचंय. आणि तुला तर आवडेल का तुझ्या दोस्ताला शिक्षा झालेली? नाहीच आवडणार मला. मग तू ऐक माझं, तू काय बी करून त्या मानीला माझ्या ताब्यात दे. मग आपण तिला का नाही पोलिसाच्या ताब्यात देऊ. अगं मम्मी, पण ते एवढं सोपं नाही. अरे आम्ही मदत करू की तुझी. बलम्या, मी भीक मागते तुझ्या पुढं. तुला तर ठावच आहे मी आधीच माझ्या सत्याच्या नजरेत किती पडले ते. तू तर साक्षीदारच की ह्या समद्याचा. सत्य आधी माझा शब्द पडू द्यायचा नाही, पण आता माझ्या शब्दाला काही किंमतच राहिली नाही बघ. वागली असेल मी कधी चुकीची, पण एक आई म्हणून मी त्याच्या फायद्याचाच विचार करत आले ना. त्याचा चांगलं व्हावं असंच कायम विचार करत आले ना मी. आता त्याचं त्या पुरुषी लगीन झालं मला नाही आवडलं, कारण त्याला जे दिसत नव्हतं ती मला दिसत होतं ना. पण काय, त्यानं ज्या पुरुषी लगीन केलं ती मला मान्य नव्हतं, आणि पुन्हा वापस आले ते बी कशाला? त्याच्या विरोधात तपास करायला, त्याला अटक करायला. मी तुम्हाला कायम चुकीची दिसत आले. मी तुम्हाला बोलले की वाईट दिसतं समज, माझं बोलायला दिसतं, पण ह्या आईच्या यातना दिसतात का कुणाला? ते बघ बलम्या, माझं सत्य आधी मला देव मानायचं. माझा कधी बी त्यानं शब्द खाली पडू दिला नाही, पण आज त्याच्या नजरेत न पडले मी. बलम्या, हीच संधी आहे पुन्हा मला माझ्या लेकराच्या नजरेत उभी राहायची, माझ्या लेकरा कोकराचा विश्वास जिंकायची. म्हणून तुझी मदत पाहिजे मला.